ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्य आदिलक्ष्यम एकम नित्यविमलवचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी। तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर। तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर। तीर्थ आणि प्रसाद याचं महत्त्व आणि तारक मंत्राच्या तीर्थाचं महत्त्व हे आपल्याला सांगायचं आहे। स्वामी भक्तांनो, तीर्थाचं किती महान महत्त्व आहे। तीर्थ आपल्याला ज्या वेळेस आपल्या ग्लासात पाणी असतं त्यावेळेला ते पाणी असतं, आणि ज्या वेळेला आपण तारक मंत्र म्हणून एका ग्लासात घेऊन तारक मंत्र म्हणलो तर ते तीर्थ होत असतं। एखादी जंगमाचे पाय धुवून स्वामी महाराजांचे पाय धुवून जर आपण तीर्थ बनवलं ते तीर्थ होत असतं। लिंग पूजा करून आपण तीर्थ घेतो त्याला तीर्थ म्हणतात। ज्या वेळेला गुरुमाऊली आपल्या घरी येते आणि लिंगाचं तीर्थ करून आपल्याला तीर्थ प्राशन करण्यासाठी देत असते, असे अनेक तीर्थाचे महत्त्व आहे। पण श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हे एक पॉवरफुल तीर्थ आहे। कसल्याही अडचणी असू द्या, आपल्या घरातल्या कटकटी असू द्या, एखादी मोठा प्रश्न असू द्या, आपल्याला सतत सतावत असेल एखादा प्रश्न, तर आपण कशाचीच काळजी न करता, कसली चिंता न करता तारक मंत्राचा आधार घ्यावा। आपलं मन स्वच्छ करतं तारक मंत्राचं तीर्थ, आपलं मन निर्मळ करत असतं। आपल्याला जी भीती वाटते, आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल, ती भीती काढून टाकण्याचं काम हे तारक मंत्राचं तीर्थ करत असतं। फार या तीर्थामध्ये फार काही चमत्कारिक गोष्टी आहेत। आपल्याला अडचण आली, आपण हातात तांदूळ घ्यायचं, स्वामींच्या प्रतिमेपुढे बसायचं, देवघरात आपल्या स्वामींपुढे बसायचं आणि स्वामी आईला आपलं संकट सांगायचं, आपल्याला जे अडचण आली ते स्वामी माईला सांगायचं, आणि हे स्वामी आई माझ्या समोर हे जे संकट आलेलं आहे, माझ्या समोर अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न दूर होण्यासाठी मी हे तारक मंत्र करत आहे। ह्या तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला 3 दिवसाचं करा, 11 दिवसाचं करा, 21 दिवसाचं करा, आणि किमान एकदा तीर्थ करत असताना 2 वेळेस तरी तारक मंत्र म्हणा। तुम्हाला 11 वेळेस नाही झालं, 21 वेळेस नाही झालं, तर 2 वेळेस तरी सतत तीर्थ करत असताना तारक मंत्र म्हणायचा आहे। स्वामी आई आपल्याला कडेवर घेऊन, आपण लहान बाळाला ज्या पद्धतीनं आपण हवेत उडवतो, लहान बाळाला आपण हातामध्ये घेऊन अशा हवेत उडवून आपल्या हातावर झेलत असतो, तर त्या बाळाला कशाचीच भीती नसते की बाबा हे मला कसं झेलतात आणि मला कसं घेतात, ह्याची चिंता त्या बाळाला नसते। ती सगळी चिंता त्याच्या त्या हातावर घेऊन उडवणाऱ्या वडिलाला किंवा आईला असते। त्याच पद्धतीनं स्वामी आईला आपली चिंता असते। स्वामी आई आपल्याला हातात घेऊन वरती उडवून हातात झेलण्याची ताकद त्या स्वामी आईच्या तारक मंत्रामध्ये आहे। तुमचा कसलाही प्रश्न असू द्या, तुम्ही आजमावून बघा। खरंच बाबा हे अनुभव सांगते, हे खरं आहे का,
हे पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचा आधार घेऊन तारक मंत्र म्हणून, तुमच्या घरी जर स्वामी समर्थाची फोटो नसेल, तुमच्या घरी जर स्वामी समर्थाची मूर्ती नसेल, तुमच्या घरी स्वामी समर्थाची पोथी नसेल, तरी सुद्धा काहीच हरकत नाही. तुम्हाला घ्यायची इच्छा होईल, स्वामी चरित्र सारामृत वाचण्याची इच्छा होईल, तुमच्या घरात शांतता नांदेल, तुमची सगळी कोडी सुटतील. पण तुम्ही श्रद्धेनं आपल्या हातात ग्लास भरून पाणी घ्यायचं, वाटी असेल वाटी भरून पाणी घ्यायचं. नेम कुठलाच नाही, कुठल्याच अडचणी स्वामी आईपाशी नाहीत. कुणीही तुम्हाला नियम सांगल, नेम काहीच गरज नाही कोणता नियम करायची. देवापाशी कशाचाच नियम नसतो. वाईट गोष्टी फक्त आपण देवाच्या समोर करायच्या नाहीत. देव कधीच म्हणत नाही नेम पाळून करा, माझं असं आहे माझं तसं आहे, काहीच नाही. शुद्ध भाव ठेवून आपण करत असताना कुठलाच नेम आपण करायचा नाही. म्हणून ग्लासात घ्या, फुलपात्रामध्ये घ्या, वाटीमध्ये घ्या, पाणी घ्या, खाली एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटात ती वाटी ठेवा, पाणी असलेली. प्लेट नसेल तर नुसतं हातावर ठेवा आणि वरती एक आपला हात ठेवा आणि आपल्या हाताची ऊर्जा त्याच्यामध्ये गेली पाहिजे. आपण आपल्या मनानं जे तारक मंत्र म्हणत असतो, खालच्या हातून वरच्या हातून आपल्या हातातली ऊर्जा, स्वामी आईची ऊर्जा आपली त्या तीर्थामध्ये जाते आणि त्या तीर्थामध्ये पाण्यामध्ये जाऊन ते तीर्थ बनत असतं आणि मग आपली कोडी सुटत असतात. मग जे तीर्थ करत असताना तुम्हाला वाटत असलं की बाबा मी डोळे झाकून करीन, एकदम तीर्थ करून दोन वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणेपर्यंत डोळे झाका. तुम्हाला जर वाटलं बाबा नाही मी डोळे झाकणार नाही, मी तसंच स्वामी साक्षात मला समोर बसल्यासारखे दिसतात आणि मी स्वामीकडे पाहून मी करणार आहे, ठीक आहे, तसंही करा. पण तारक मंत्र करत असताना मध्ये मध्ये बोलू नका, मध्ये मध्ये इशारे हातवारे करू नका दुसऱ्यांना. एकाग्र होऊन तारक मंत्र करा आणि मग बघा. आणि तुम्ही अनुष्ठान करत आहात 2 दिवसामध्ये, 2 दिवसाचं अनुष्ठान केला आणि फरक नाही पडला, आणखी 2 दिवसाचं करा. आणि तुमचा जर 2 दिवसात फरक नाही पडला तर आणखी 2 दिवस जर केलं तर तुम्हाला ते फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही. हा स्वामी भक्ताचा शब्द आहे. पडणारच, पडणारच असं होऊ शकत नाही. तारक मंत्र म्हणजे तारणारा मंत्र आहे आपल्याला. तारक मंत्र म्हणजे स्वामी आईचा आशीर्वाद आहे आपल्यासोबत, स्वामी आईचा शब्द आहे. उगाची भीतोशी भय हे पळू दे, वशे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तो असे बाळ त्याचा. आपण त्यांचे बाळ आहोत, आपल्याला काय गरज आहे भ्यायची. कोणत्याही बाळासोबत काही करत असते का? बाळाचं रक्षणच करणारी आपली आई, म्हणून आपण भ्यायची गरज नाही. मग परत खरा होई जागा श्रद्धेसहित. मी बार बार तुम्हाला सांगत असते, श्रद्धेनं करा, विश्वासानं करा, डगमगू नका. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. किती वेळेस तरी आपल्याला न माहीत असता आपल्याला साथ दिलेली आपली स्वामी आहे. म्हणून ते तारक मंत्र आपल्याला विश्वासानं करायचं आहे. शेवटला आपल्याला असं म्हणायचं आहे की विभूती न मननाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई 8 वीरे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अजिबात स्वामी आई आपल्याला सोडणारच नाही. आपल्यासोबत नातं एकदा आपल्या स्वामी आईसोबत जोडलेलं आहे. आपली आई आहे. आई म्हणजे आई आहे. आईचं आणि लेकराचं नातं कधीच वेगळं नसतं. म्हणून आपल्याला स्वामी आई असं काहीच आपलं होऊ देणार नाही. जे काय आपल्या संचितात आहे, जे काय आपल्या प्रारब्धात आहे, ते तरी भोगूनच आपल्याला संपवायचं आहे. पण थोडं ना लई आपली स्वामी आई आपला भोगण्याच्या आधी किंवा भोगत असताना थोडं का होईना आपल्याला वाट मोकळी करून देण्याचं कार्य हे स्वामी आई करणारच आहे. आणि स्वामी आई करत असताना आपल्याला आधार ह्या तारक मंत्राचा घेऊन समोर समोर चालावायचा आहे. एवढी ताकद त्या स्वामी समर्थाच्या तारक मंत्रामध्ये आहे. तुम्ही 11 माळी जप करा,
तुम्ही ध्यानधारणा करा. पण सगळ्यात चांगला सोपा उपाय आपल्याला म्हणजे स्वामी समर्थाचे तारक मंत्र हे आपल्याला स्वामी आईनं दिलेलं आहे. म्हणून ह्याचा आधार घ्या आणि आपल्याला चांगलं झाल्यानंतर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचा, नंतर गुरुवार करा, नंतर त्यांचे फोटो आणा, ग्रंथ आणा, वाचन करा. ही काहीच हरकत नाही. पण तुम्हाला ज्या वेळेला तुमचे प्रश्न सुटत नाहीत त्यावेळेला तुम्ही अगोदर तारक मंत्र करायला शिका, तारक मंत्र पाठ करून घ्या. आणि मी ज्यावेळेस तुम्हाला तारक मंत्र कसं म्हणायचं आहे हे सांगण्या अगोदर का सांगितलेलं आहे की बाबा ज्या वेळेला मी तारक मंत्र म्हणते त्यावेळेला एकाग्र चित्ताने मी म्हणणार आहे. म्हणून मला हातवारे करता येणार नाही, मला हे सांगता येणार नाही. म्हणून अगोदर थोडंसं तुम्हाला सांगून, त्याचा अनुभव मला आलेला सांगून आणि कसं करायचं हे सर्व काय हातवारे करून सांगून मग नंतर मी आता तारक मंत्र म्हणणार आहे. म्हणून विश्वास ठेवा, स्वामी आईवर विश्वास ठेवा, ब्रह्मांड नायकावर विश्वास ठेवा आणि तारक मंत्र करा. त्याच्यासाठी तुम्हाला मी तीर्थाची सुद्धा उपमा दिलेली आहे. तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर देई उमावर जन्मोजन्मी. तर ह्या पद्धतीनं आपण तीर्थाला महत्त्व दिलेलं आहे. हे तीर्थ एक थेंबसुद्धा खाली न वाया जाऊ देता आपण ते तीर्थ प्यावयाचं आहे आणि आपल्या कुटुंबातील माणसांना सुद्धा द्यायचं आहे. जे प्रश्न सुटत नाही, ज्याच्यासाठी तुम्ही तीर्थ करता त्यांनी सुद्धा ते तीर्थ प्यायचं आहे. तर मग मी तुम्हाला आता स्वामी समर्थाचं तारक मंत्र कशा पद्धतीनं म्हणायचं, स्पष्टरित्या म्हणायचं, सगळ्यांनाच ओळखू आलं पाहिजे ह्या पद्धतीनं तुम्ही तारक मंत्र म्हणायचं. बसत असताना मांडी घालून व्यवस्थितरित्या बसायचं. आपल्या डोक्यावर पदर घ्यायचा, हातामध्ये तळ हातामध्ये आपली प्याला ठेवायचा आणि वरून एक हात धरायचा आणि तारक मंत्र म्हणायचा. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माये. आज्ञेविन काळ ही नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उगाची भीतोशी भय पळू दे, वशांतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माये. आज्ञेविन काळ ही नानी त्याला,
परलोकीहीना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोशी भय पळू दे, वशांतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर 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 महादेव.